तर हा सुरू असेल की रात्रीचे 11 वाजता हे कोणतं मंदिर आहे. मी नेहा म्हणजे सीलिंग डॉक्टर आणि परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण परत एकदा नागपुरातील परत एक असं मंदिर एक्सप्लोअर करणार आहे जे माझं खूप फेवरेट आहे आणि त्याहीपेक्षा जास्त तिथे गेल्यावर जी शांतता असते ती मला खूप आवडते. सो आपण असेच एका मंदिरात जाणार आहे. आता रात्रीचे 11 वाजता काय करतोय तर हा नंतरचा पार्ट आहे. पहिले सांगते की आपल्या फुटाळा रोड जवळील तेलंगखेडी येथे हे मंदिर आहे. हे शंकराचं मंदिर आहे आणि इतकी सुंदर पूजा करता येते इथे गेल्यावर. श्रावणातले सगळे सोमवार मी गेले आहे आणि आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन जी मनसोक्त पूजा करता येते त्याच्यामुळे मला हे जास्त मंदिर आवडतं. हा सगळा असा मोठा परिसर आहे. राईट साईडला छोटंसं पूजेसाठीचं दुकान आहे. नंतर हनुमानाचं मंदिर आहे आणि अजूनही जीर्णोद्धार सुरूच आहे. हा जो आवाज तुम्हाला येत आहे ते यासाठी तर खूप सारे तरुण मुलं मुली तिथे संध्याकाळच्या वेळेला येऊन 1-2 तासासाठी आरती, नामजप, हनुमान चालीसा असं सगळं करतात आणि वातावरण एकदम सुंदर होऊन जातं. जल अर्पण करायसाठी खूप सारे तांब्याचे तिथे गडवे असतात, त्यात ते घेऊन आपण तिथे जल अर्पण करू शकतो. आता ही सगळी तयारी जी सुरू आहे ते या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. हे मला पण त्या दिवशी मी गेल्यानंतर कळलं. दर सोमवारी बरोबर 11 वाजता शिवलिंगाचा आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची अशी सजावट केली जाते आणि 11 वाजले की आरती, नामस्मरण असं सगळं होतं. हे मी तिथे 10:30ला होते आणि ही सजावट सुरू झाल्यानंतर मला असं कळलं की हे सगळं होणार आहे. तर मी तो एक्सपिरियन्स घ्यायसाठी म्हणून परत अर्धा तास थांबले आणि इतका सुंदर एक्सपिरियन्स होता. सगळ्यात मेन म्हणजे प्रत्येकाला ती आरती करण्याचा मिळते आणि ती आरती करताना त्या शिवलिंगाला बघून इतकं शांत वाटतं. इतिहास असा सांगतो की सन 1785मध्ये राजे रघुजी भोसले यांनी हे तेलंगखेडीला मंदिर उभारलं होतं आणि तेव्हापासून हे मंदिर असं स्थित आहे, जीर्णोद्धार झाला आहे. परत एकदा भेटू आपण आपल्या नवीन एपिसोडमध्ये. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय आणि हेल्दी राहा. Thank you.